अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहे, भाषण झालं आहे आणि त्या ठिकाणी पण त्या शिवसेनेचा देखील मेळावा होता, या शिवसेनेचा पण मेळावा होता. तुम्ही देखील पूरग्रस्त भागातलेच आमदार आहात, कसं पाहता, काय नेमकं सांगाल? एकदम जबरदस्त माननीय जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या ठिकाणी शिवसैनिकांना मंत्र दिला तो निश्चितपणे अत्यंत चार्ज होतील आणि कार्यकर्ते कामाला लागतील. स्थानिक स्वराज्य संस्थापासून तर पूरग्रस्तांच्या मदतीपर्यंत हा सल्ला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि निश्चितपणे सर्व शिवसैनिक कामाला लागतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भगवा फडकवतील. काही लोकांना असं वाटतं की आम्ही लोकांना पळवलं परंतु तिकडे होतं आणि आमच्याकडे सोनं आहे असं उद्धव ठाकरे म्हणतायत. आमच्याकडे जी लोक जमलेले ती सोनं आहे असं ते म्हणालेले आहेत आपल्यासोबत. आम्हाला काय म्हणायचं, आम्हाला काय म्हणायचं शेवटी तेव्हा आता हे बंद करा ना, ह्या गोष्टी सर्व या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. फील्डवर कोण आहे बघा, फील्डवर माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे. त्यामुळं आता त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देणंही मला असं वाटतं आता बरोबर नाही. ते म्हणतात की गाढवानं वाघाचं कातडं पांघरलेली ही सगळी शिवसेना आहे आणि बरेचसे बॅनर त्यांनी आज मुंबईमध्ये पाहिले. यांनीच दाखवून दिलं ना या लोकांनी काय ते, त्यांची अवस्था काय केली ती. त्यामुळे त्यांनी आता जास्त गप्पा करणं बंद करून टाकावेत. नक्कीच आवाज एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमला असा आत्मविश्वास आहे सगळ्यांना. 100% मुंबई ते गल्लीपर्यंत, मुंबई महापालिकेपासून तर गल्लीपर्यंत. नक्कीच धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला सुद्धा उत्तर दिलेलं आहे अर्जुन खोतकर यांनी. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.